गेल्या 7 दिवसापासून अतिवृष्टी या ठिकाणी इचलकरंजी आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परिसरात त्या ठिकाणी होते आणि या अतिवृष्टीमुळे आज जे पाणी पातळी वाढलेली आहे त्या पाणी पातळीमुळे आज धरणं जी भरलेले आहेत राधानगरी त्या ठिकाणी भरल्यामुळे 5 दरवाजे त्याच्या उघडल्यामुळे आज इथं नदीच्या वरच्या भागाला आज बऱ्यापैकी पूर झालेला त्या ठिकाणी दिसतो। परंतु जुन्या नाक्याच्या अलीकडेपर्यंत स्वामी समर्थ मंदिरा परिसरापर्यंत आजपर्यंत पाणी येण्याचं कारण म्हणजे जो भराव टाकलेला आहे तो भराव जाण्यासाठी पाणी जाण्यासाठी विसर्ग होण्यासाठी जी काही सुविधा पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी जसं आता यशोदा पूलमध्ये जे ब्रिज केले त्यामध्ये जसे कप्पे टाकलेत त्या पद्धतीने ह्या आजूबाजूच्या बाजूला जर पायपा टाकल्या तर विसर्ग जास्त होईल आणि तो पाणी त्या परिसरात शेळकेमाळा परिसरात त्या ठिकाणी येणार नाही। वारंवार पूर पट्टा परिसरामध्ये अतिक्रमण वाढतात या संदर्भात महानगरपालिकेला सातत्यानं अनेक लोक तक्रारी करतात परंतु त्या गोष्टीकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं। भविष्यात अशी जी अडचण येते त्या अडचणी येऊ नये म्हणून महानगरपालिकेने सुद्धा त्या ठिकाणी थोडं लक्ष द्यावं। फार परिस्थिती गंभीर आहे अशा पद्धतीची परिस्थिती नाही परंतु सर्वांनी लोकांनी काळजी घेतली पाहिजे की जर अतिवृष्टी झाली आणि जर विसर्ग नाही वाढला अलमट्टीमध्ये आपण अवलंबून आहे परंतु हिप्परगे डॅमचा सुद्धा प्रामुख्याने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। हिप्परगे डॅममधून जर विसर्ग झाला तर आपल्याकडे फार मोठा प्रॉब्लेम येणार नाही परंतु आपण सगळेजण अलमट्टीवर चर्चा करतो त्यानिमित्ताने मी सांगितलं मी आयुक्तांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं आहे की हिप्परगे डॅमकडे आपण थोडं लक्ष द्यावं आणि त्याचा विसर्ग त्या ठिकाणी वाढवावा आणि त्याच्यामुळं या इचलकरंजी परिसरातील जो पाण्याचा वाढायचं जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी कमी होईल आणि मग शिरोळपासूनच्या या सगळ्या भागातला सगळा प्रश्न हा लांबल अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आहे। मी या पूरग्रस्त परिसरातल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपण अलर्ट राहा। जे काय मदत महानगरपालिका शासन करत आहे परंतु आम्ही बरेच संस्था आमच्याकडे आहेत ज्या आहेत त्या मदत करतील आम्ही तुमच्या या सगळ्या गोष्टीबरोबर आहोत। धन्यवाद। पाहत रहा इचलकरंजीहून प्रवीण हांडे, वायरलेस मराठी।